अक्षरशः आम्हाला मग रूमच्या शोधासाठी इकडेच भागडावं लागलं। सुरुवातीच्या बजेटनुसार मला 1 रूम किचनचीच गरज होती, तर मला त्यावेळेला त्याची अमरची मित्राची आठवण झाली। अरे आपला मित्र ह्या क्षेत्रामध्ये आहे। ती प्रॉपर्टी घेताना माझ्या घरच्यांचा पण विरोध होता, तरीसुद्धा मी एक त्याच्यावरती विश्वास ठेवला आणि ती मी प्रॉपर्टी घेतली। आणि त्या प्रॉपर्टीचा फायदा जेव्हा मी पुन्हा एकदा ती विकली प्रॉपर्टी एक 6-7 वर्षानंतर, मला त्या प्रॉपर्टीमध्ये खूप फायदा झाला। One window, all solution for property. This is an honest, unscripted review shared straight from the heart. So please watch the full video. नमस्कार विशालजी, तुमचं नमस्ते. साई कृपा रिअल इस्टेटमध्ये हार्दिक स्वागत आहे। आपला प्रवास तर तसा खूप लांबचा आहे, 2005 पासूनची आपली ओळख आहे आणि मला असं वाटतं 2010 मध्ये मी तुम्हाला सगळ्यात पहिली प्रॉपर्टी घेऊन दिली। तर 2010 पासून ते 2025 पर्यंत जो प्रवास आहे त्यात आपण अनेक वेळा प्रॉपर्ट्या घेतल्या विकल्या। तर त्याविषयी तुमचे जे काही अनुभव आहेत श्री साई कृपा विषयीचे आणि माझ्याविषयीचे ते थोडे माझ्या ऑडियन्सला सांगा ना प्लीज। ओके, माझं संभाषण सुरू करण्या अगोदर तुमचा हा जो 20 वर्षाचा प्रवास आहे, जो माझ्यासमोर त्यातले 15 वर्षे जी घडलेली आहेत, त्याच्याबद्दल सर्वात प्रथम तुमचं अभिनंदन। धन्यवाद धन्यवाद। तर सर्वप्रथम माझा परिचय, मी विशाल रमेश करंजवकर। मी व्यवसायाने प्राध्यापक आहे। जे आपलं चर्चगेटमधलं जे नामांकित कॉलेज आहे सिद्धार्थ अर्थशास्त्र वाणिज्य महाविद्यालय, तिथे मी डिग्री कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून कार्यरत आहे। तर जसं अमर, आता मी त्याला सर पण म्हणत नाही आणि अमर भाई पण म्हणत नाही, तो माझा खाप मित्र झालेला आहे ह्या प्रवासामध्ये। त्याच्यामुळे मला असं फॉर्मली बोलताना थोडंसं अडखळल्यासारखं होतं। मी एक मित्र म्हणून किंवा एक मोठा भाऊ म्हणून किंवा दादा म्हणून मी माझं एक प्रांजळ मत सर्वांसमोर मी उपस्थित करेन। साधारणतः 2005 आणि 2006च्या दरम्यान आमचा प्रथम परिचय झाला। एका इन्कम टॅक्सच्या कामानिमित्त आमची पहिली भेट झाली। ती आमची उडती भेट होती। त्याच्यानंतर काही कामानिमित्त आमच्या भेटी वाढत गेल्या आणि त्याच दरम्यान मी माझं शिक्षण कंप्लीट करत होतो, नोकरीच्या शोधात चालू होतं माझा आणि त्याचासुद्धा संघर्ष तिथे भाईंदरमध्ये स्वतःला स्थापित करण्याचा त्याचा प्रयत्न चालू होता। ते करता करता मी माझं शिक्षण कंप्लीट केलं। मी 2009 साली कॉलेजमध्ये कामाला लागलो आणि त्याच दरम्यान आमच्या आयुष्यामध्ये बऱ्याच घडामोडी घडल्या। आमची जी जॉईंट फॅमिली होती ती सगळी ताटातूट झाली। तिथे बटवारे जे म्हणतो आपण त्याला, ते झालं आणि अक्षरशः आम्हाला मग रूमच्या शोधासाठी इकडेच भागडावं लागलं। तर मला त्यावेळेला त्याची अमरची मित्राची आठवण झाली। अरे आपला मित्र ह्या क्षेत्रामध्ये आहे, तर त्याची मदत काय होती ते बघूया आपण। मी त्याला कॉल केला, त्याने मला लगेच सांगितलं तू भाईंदरला ये, पुढचं आपण बघू। मी भाईंदरला आलो। सुरुवातीच्या बजेटनुसार मला 1 रूम किचनचीच गरज होती। त्याने मला स्टेशनच्याच बाजूला जेसल पार्क म्हणून इथला एक नामांकित एरिया आहे, तिथे त्याने स्वतःच्याच शेजारी मला त्याने एक फ्लॅट दाखवला। सुरुवातीच्या काळात तो ग्राउंड फ्लोअरला असल्यामुळे आणि नेहमीची मराठी लोकवस्ती आजूबाजूला कमी असल्यामुळे मी थोडासा चाचपडत होतो, पण त्याने मला विश्वास दिला की तू ही प्रॉपर्टी घे, ह्याच्यात तुला नक्कीच फायदा आहे। ती प्रॉपर्टी घेताना माझ्या घरच्यांचा पण विरोध होता, तरीसुद्धा मी एक त्याच्यावरती विश्वास ठेवला आणि ती मी प्रॉपर्टी घेतली। आणि त्या प्रॉपर्टीचा फायदा जेव्हा मी पुन्हा एकदा ती विकली प्रॉपर्टी एक 6-7 वर्षानंतर, मला त्या प्रॉपर्टीमध्ये खूप फायदा झाला। ती विकण्याच्या अगोदरसुद्धा मला एक अनुभव आला की आम्ही इथे आईला तिथे माझ्या स्वतः तिथे राहायला आवडत नव्हतं, म्हणून मग गोडदेव गावामध्ये त्यांनी आम्हाला प्रॉपर्टी भाड्याने घेऊन दिली। आईला तिथला परिसर, तिथली मराठी माणसं, तिथे होणारे उत्सव हे खूप आवडायचे। त्यावेळेला मग काय करावं प्रश्न पडला। तर त्यावेळेलासुद्धा तिथे ज्या भाड्याने आम्ही राहत होतो त्या त्या रूमच्या मालकाशी बोलून आम्हाला ती रूम अमरने त्यावेळेला उपलब्ध करून दिली। आणि एक वेगळा अनुभव सांगायचा तर आमचा व्यवहार तर होत होता, तो व्यवहारच्या बाबतीत एकदम स्ट्रेट फॉरवर्ड आहे, बोलण्याला त्याच्या तोंडावरती एकदम कडक असतं। मग मीच थोडासा विचार करून हे करून मग थोडंसं प्रेमाने हे करून मग आम्ही नेहमी मधला मार्ग काढायचो। तर त्याने मला कधीही सुवर्णमध्य त्याने मला कधीही पैशासाठी कधी अडवलं नाही। हां ठीक आहे, तुला 2% नाही जमत आहे, तू 1.5% दे, तुला 1.5% नाही जमत आहे 1% दे, पण ही प्रॉपर्टी तू सोडू नकोस। तर त्याने मला नेहमीच गाईड केलं। कधी कधी मी माझे काही निर्णय घेतले, त्यातले एखाद दुसरे निर्णय फसले, पण त्याने मला कधीच चुकीचं गायडन्स केलं नाही। तर इथे जे मीरा भाईंदरमधली जे लोक आहेत किंवा जे इतर आहे ज्यांना प्रॉपर्टीच्या शोधामध्ये आहेत, तुम्ही एकदा स्वतः येऊन या ऑफिसला व्हिजिट करा। पुढे प्रॉपर्टी घ्यायची की नाही घ्यायची हा तुमचा सर्वस्वी निर्णय आहे, पण इथे आल्यानंतर तुम्हाला डेफिनेटली एक प्रामाणिक तुम्हाला तिथे माहिती मिळेल। बाकी मग तुमची आर्थिक व्यवस्था काय असेल, तुमचे कौटुंबिक निर्णय काय असेल, त्याच्यानुसार तुम्ही प्रॉपर्टी काय करू शकता, ठरवू शकता घ्यायची की नाही। तर पुन्हा एकदा
अमर ह्यांना मी तुमच्या ह्या 20 वर्षाच्या कारकिर्दीसाठी आणि अजून 20-25 वर्ष तुम्हाला देव उदंड आयुष्य देव आणि तुम्ही अशीच मीरा भाईंदरची सेवा करत राहा. सगळ्यात पहिलं धन्यवाद, मनापासून धन्यवाद विशाल. आणि विशालजी कसं माहिती आहे काय, तुम्हाला मी एवढ्या प्रॉपर्टी सोडणार नाही आहे. आता अजून एक मोठे मोठे प्रोजेक्ट लॉन्च होत आहेत, त्यात पण तुम्हाला इन्व्हेस्ट करायचीच आहे. कारण का जोपर्यंत आपली कॅपॅसिटी आहे तोपर्यंत इन्व्हेस्ट करत राहू. रिअल इस्टेटच रिअल आहे. रिअल इस्टेटशिवाय कुठलीच इस्टेट रिअल नाही आहे सर. का आजच्या डेटला जे रिअल इस्टेट रिटर्न्स देते आणि जी तुम्हाला सिक्युरिटी सेफ्टी देते ती तुम्हाला कुठलीच प्रॉपर्टी ना तुम्हाला गोल्ड देऊ शकणार आहे, ना तुम्हाला शेअर देऊ शकणार आहे. जे तुम्हाला स्टेबिलिटी जे बोलतात ना, ज्याला स्थावर जंगम मालमत्ता बोलतात, त्याला फक्त प्रॉपर्टी इस्टेट एजन्सीलाच प्रॉपर्टी इस्टेटलाच बोलतात. फक्त अमरकडे येताना मात्र एका गोष्टीची काळजी घ्यायची, तुमचं जे काही आहे ती सत्य परिस्थिती समोर घेऊन यायची. मग तुमची आर्थिक परिस्थिती काय असेल, तुमचे टार्गेट्स काय असतील, त्याच्यामध्ये काय लपवाछपी करायची नाही. तुमची एवढी कॅपॅसिटी आहे तेवढी कॅपॅसिटी त्याला सांगा, आमचा हा निर्णय आहे, आमचा हा, त्याच्यानुसार तो तुम्हाला मार्ग दाखवेल. पण तुम्ही एक ओठात एक आणि पोटात एक असं कराल तर कदाचित मग तुम्हाला व्यवस्थित मार्गदर्शन होणार नाही. प्रॉपर्टी घेताना ही गोष्ट खूप काळजीपूर्वक. आमचे मित्र म्हणून बऱ्याच वेळेला खटके पण उडाले त्या गोष्टी. आमची मतं कधी एकमेकांशी जुळत नाहीत, तरीसुद्धा आमचा हा 15 वर्षाचा एक जो व्यवहाराचा कार्यक्रम आहे तो आमचा अजूनही चालूच आहे. तू आज जे इथे बसलेला आहेस, ह्या ज्या पदापर्यंत पोचलेला आहेस, ही विश्वासार्हता आहे, ती अशीच नाही आहे. त्याच्यामागे खूप 20 वर्षापासूनचा संघर्ष आहे. मला अजूनही आठवतं आहे, मी जेव्हा तुला पहिल्यांदा बघितलं होतं आणि आज तुला जे मी बघतो आहे ते खूपच वाखाणण्यासारखी गोष्ट आहे. आज तू मीरा भाईंदरमध्ये एवढे सगळे जे प्रॉपर्टी डीलर एजंट्स आहेत, डीलर्स आहेत, त्यांना नेतृत्व करणारी जी संघटना आहे त्याचा तू अध्यक्ष म्हणून तू कार्यरत आहेस. आणि बरेच तुझे इतर छोटे मोठे सोशल वर्क त्याच्याबरोबर चालूच असतात. त्यातून तू लोकांना त्यांची स्वप्नाची घरं मिळवून देतो. तर मला आज खूप आनंद वाटतो आहे की आज मी तुला बघतो आहे. आज हे प्रवास करताना तुला वेगवेगळ्या क्षेत्रातली मोठी मोठी माणसं तुझ्या संपर्कात येतात. मग ते बिल्डर्स असू देत किंवा पोलीसवाले असू देत किंवा इतर समाजसेवक असू देत. तर मी प्रेक्षकांना किंवा जे आपले घर ज्यांना बघतायत त्यांना एक गोष्ट सांगेन की ते ह्या ओळखीचा फक्त त्यांना उपयोग होत नाही, ह्या गोष्टीचा तुम्हालासुद्धा उपयोग होतो. कारण जेव्हा आपण बिल्डरकडे जातो तर जो व्यक्ती तुम्हाला बिल्डरकडे घेऊन चाललेला आहे त्याची वट किती आहे, त्याची पत किती आहे, त्याच्यानुसार तुमचं पुढचं बार्गेनिंग असतं. सामान्य माणसासाठी ते कमी झालेले 1 लाख 2 लाख हे सुद्धा खूप मोठे असतात. तर तुम्ही नक्कीच इकडे या, भेटा, प्रामाणिकपणे बोला. तुम्हाला जमत नसेल ते प्रामाणिकपणे सांगा, ते त्यातून तुमच्यासाठी काहीतरी मार्ग काढतील. आम्हाला एवढं जमतं आहे, ह्याच्यामध्ये आम्हाला बसून द्या, आम्हाला एवढं जमतं आहे, ते तुम्हाला व्यवस्थित गाईड करतील. सो अकॉर्डिंग टू मी, honesty is the best policy. So it's a kind request to all of you. Come to our place, come to our office. You will find only the family environment over here. It is not a corporate kind of office. You come, you share your problems. They will try to find out your problems, solution for that. So thank you very much. धन्यवाद विशाल साहेब, मनापासून धन्यवाद. वन विंडो ऑल सोल्युशन फॉर प्रॉपर्टी. इथे प्रॉपर्टी रिलेटेड तुमचे सगळ्या गोष्टी सोल्युशन, तुमचं लोन असू देत, तुमचे सिव्हिलचे काही प्रॉब्लेम्स असू देत, सगळ्या प्रकारचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. हे तुम्ही विषय जे बघितलेलंच आहे. आणि तुमचे ज्या माझ्याविषयी फिलिंग्स आहेत, म्हणजे तुम्ही आत्मीयतेने इथे बोललात आणि तुमचे काही गोष्टी शेअर्स केल्यात, त्याबद्दल मनापासून तुमचं धन्यवाद. आणि श्री साई कृपाबरोबर तुमचं रिलेशन असंच राहू द्या, तुमचं प्रेम आणि आपलं बंधुत्व असंच राहील. धन्यवाद. थँक्यू. मला चांगला अनुभव आला, तुम्ही पण या आणि चांगला अनुभव घ्या.